नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला आणि अद्वैत या दोघांचाही आता डान्स परफॉर्मन्स झालेला असतो. दोघांनीही अगदी छान रोमॅन्टिक असा डान्स केलेला असतो. त्यामुळे कला फार लाजत असते अद्वैतकडे बघून. अद्वैतला मात्र त्याचं इतकं काही वाटत नसतं. आता डान्स झाल्यानंतर कला आणि अद्वैत दोघंही बसतात. तेव्हा रजनी म्हणते की खरंच यांच्यासाठी परत एकदा टाळ्या वाजवायला पाहिजे. मग सगळेजण पुन्हा एकदा कला आणि अद्वैतसाठी टाळ्या वाजवतात. रजनी आता पुढे म्हणू लागते की खरेच कला आणि अद्वैतने खूप छान डान्स केला आणि प्रेम कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे कला आणि अद्वैत. ज्याप्रमाणे मोठ्यांचं अनुकरण लहान्यांनी करावं, मोठ्यांच्या छायेत लहान्यांनी वाढावं, लहान्यांनी नेहमी मोठ्यांचं अनुकरण करून त्यांच्याकडनं काहीतरी शिकावं आणि मोठ्यांनी देखील त्यांना नेहमी मार्गदर्शन करावं. हे मी मात्र शिकलीये, परंतु माझा मुलगा सोहम आणि माझी होणारी सून अनामिका यांनी सुद्धा हेच करावं अशी माझी इच्छा आहे. सोहम आणि अनामिका या दोघांनीही कला आणि अद्वैतचंच अनुकरण करावं, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी पुढे जावं असंच मला वाटतं. त्यामुळे आता पुढचा डान्स परफॉर्मन्स सुद्धा त्यांचाच असणार आहे. त्यामुळे मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर येऊन त्यांचा डान्स परफॉर्मन्स सादर करावा. सर्वप्रथम रजनी उत्सव मूर्तींचं स्वागत करते आणि त्या दोघांनाही स्टेजवर बोलवते. आता सोहम आणि अनामिका दोघंही डान्स करण्यासाठी येणार म्हणून सगळेजण त्यांना चीअरअप करू लागतात आणि मोठमोठ्याने ओरडू लागतात. सोहम आणि अनामिका दोघंही आता स्टेजवर डान्स करत असतात. मन धागा धागा जोडते नवा या गाण्यावर त्यांचा डान्स सुरू असतो आणि दोघंही डान्स करताना छान दिसत असतात. परंतु काजलला मात्र खूप वाईट वाटत असतं. संगीताला मात्र काजलच्या डोळ्यांकडे पाहून सगळं काही कळत असतं की काजलला किती त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा. काजलच्या डोळ्यात पाणी असतं. समोर ती त्या दोघांचा डान्सच बघू शकत नसते. संगीता हे बरोबर हेरते. संगीतालाही वाईट वाटत असतं. संगीता काजलला त्यावेळी धीर देत असते आणि म्हणत असते की सगळं काही ठीक होईल, फक्त आत्ता शांत राहा. काजल आईचं ऐकते आणि डान्स बघत असते. पण तिला फार वाईट वाटत असतं. तिला विचित्र वाटत असतं. ती तो डान्स बघूच शकत नसते. ज्यावेळी सोहम आणि अनामिकाचा डान्स संपतो तेव्हा सर्वजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवू लागतात. काजल मनात विचार करते की ज्याप्रमाणे ताई तिचं प्रेम स्वीकारू शकते, त्याप्रमाणे मला देखील माझं प्रेम सोहमपर्यंत पोचवायचंय. खरं तर सोहमला माझ्याबद्दल काय वाटतं हे त्याने ऑलरेडी मला सांगितलंय, परंतु मी माझं प्रेम मात्र अजून काही सोहमला सांगितलेलं नाहीये. मला लवकरात लवकर माझ्या मनात जे काही आहे ते मला सोहमला सांगायचंय. अजूनही वेळ गेली नाहीये. अजूनही वेळ माझ्या हातात आहे आणि त्या वेळेचा मी वापर करून घेऊ शकते. काही झालं तरी मला सोहमला ही गोष्ट पटवून द्यायची आहे, सांगायची आहे की त्याचं जितकं माझ्यावर प्रेम आहे तितकंच प्रेम मी देखील त्याच्यावर करते. काजल ठरवते की आता मला जास्त उशीर करून चालणार नाही. लवकरात लवकर मला हे सांगायचंय आणि हीच ती योग्य वेळ आहे की मी सोहमशी बोलावं. काजल लगेच तिच्या जागेवरनं उठते. आता संगीता त्यावेळी अनामिकाच्या आईसोबत बोलत असते आणि त्यावेळी संगीताच्या मनामध्ये मात्र विचार सुरू असतो की ह्या काजलचं नक्कीच काहीतरी चाललंय. काजलच्या मनात नक्कीच काहीतरी सुरू आहे. आता हिच्या मनात काय चाललंय हे पहिल्यांदा मला जाणून घ्यायला हवं. त्यामुळे संगीता ही घाबरत असते. काजल आता जागेवरनं उठलेली असते आणि आता ती स्टेजकडे येते. तर अनामिका आणि सोहम हे दोघं स्टेजवरून खाली उतरत असताना काजल समोर असते. आता काजल आणि सोहम दोघंही एकमेकांकडे बघत असतात. काजल सोहमला म्हणते की सोहम, मला तुझ्याशी जरा बोलायचंय, जरा बाजूला येतोस का? असं जेव्हा काजल विचारते तेव्हा सोहम फटकन म्हणतो की नाही. आता नाही म्हटल्यावर अनामिका मात्र सोहमला समजावून सांगत असते की सोहम, अरे असं काय करतोयस? ती तर तुझी मैत्रीण आहे ना. मग तुझ्या मैत्रिणींसोबत असं का वागतोयस तू? त्यापेक्षा तू एक काम कर, तू तिच्यासोबत जा आणि तिच्यासोबत बोल. हे बघ, ती तुझी मैत्रीण आहे, त्यामुळे तिलाही वेळ दिला पाहिजे हा तू. आणि ती काय बोलते एकदा ऐकून तरी ये. आता अनामिकाने सोहमला परमिशन दिलेली असते, त्यामुळे सोहम आता काही म्हणू शकत नसतो. अनामिका म्हणते की ठीक आहे, तुम्ही दोघं बोला, मी खाली बसलेली आहे. काजल आता डायरेक्टली सोहमचा हात पकडते आणि सोहमला डायरेक्टली कोपऱ्यात घेऊन जाते. सोहम काजलपासून हात सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु यावेळी काय काजल सोहमचा हात सोडत नाही. आता नेमका सोहमचा हात धरून जाताना काजलला पाहिलेलं असतं संगीताने. त्यामुळे संगीताला वाटतं की ह्या काजलच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे आणि ही काही बोलते की काय सोहमरावांना. त्यामुळे लगेचच संगीता तिथून काजलकडे येते.
काजल सोहमला म्हणते की सोहम, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. सोहम त्याचा हात काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण काजल म्हणते की नाही सोहम, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तर बोलायचं आहे. पण होतं असं की नेमकं त्यावेळी संगीता येते. संगीता म्हणते की काजल, अगं काय करतीयस तू हे? तेव्हा काजल आता आईकडे एक क्षण बघते, पण आता मात्र तिला स्वतःच्या प्रेमासाठी स्टँड घ्यायचा असतो. काजलने सोहमचा हात घट्ट पकडलेला असतो. हे जेव्हा संगीता बघते तेव्हा संगीता काजलला म्हणत असते की काजल, सोहमरावांचा हात सोड. परंतु काजल काही सोहमचा हात सोडत नसते. संगीता आता काजलचा हात सोहमच्या हातातून सोडवते. सोहमलाही काही कळत नसतं की हे सगळं काय चाललंय ते. आता काजल सोहमच्या हातातून हात सोडवते कारण संगीताने तो सोडवलेला असतो. काजलला तर सोहमशी बोलायचं असतं, पण झालं असं असतं की सोहमच तिथून निघून गेलेला असतो. संगीता तोंडावर हात ठेवते. संगीताला फार भीती वाटते या गोष्टीची की आता मी जर आली नसते तर काय होऊन बसलं असतं. या काजलने तर सगळं काही सांगितलं असतं आणि मग किती मोठा प्रॉब्लेम होऊन बसला असता. परंतु काजलला मात्र त्यावेळी प्रेमासाठी स्टँड घ्यायचा असतो. काजलने ठरवलेलं असतं की ती तिच्या मनातलं सोहमला सांगणार आहे, परंतु नेमकं त्यावेळी तिथे आई आल्यामुळे आता तिला काही जास्त बोलता येत नसतं. मग त्यानंतर आता संगीतमध्ये राहुलचा आणि नैनाचा परफॉर्मन्स असतो. रजनी त्या दोघांनाही समोर बोलवते आणि मग दोघंही सुंदर असा डान्स देखील करतात. रोहिणी मात्र त्यावेळी फार कौतुकाने दोघांकडे बघत असते, टाळ्या वाजवत असते. म्हणजे जेव्हा सोहम आणि अद्वैत आलेला असतो तेव्हा मात्र तिचा चेहरा पडलेला असतो, पण ज्यावेळी राहुल डान्स करायला येतो त्यावेळी मात्र तिचा चेहरा खूप खुलतो आणि स्वतःहून ती खूप एन्जॉय करत असते. राहुल आणि नैना दोघंही डान्स करतात. ही नवरी असली असा हा डान्स त्यांचा सुरू असतो या गाण्यावरती. दोघंही छान डान्स करत असतात आणि त्यांचा डान्स सर्वजण एन्जॉय देखील करत असतात. मग आता शेवटी राहुल आता अद्वैतला, कलाला देखील डान्सला बोलावतो. मग हळूहळू सर्वजण स्टेजवर डान्स करायला येतात. सर्वजण त्या गाण्यावर डान्स करू लागतात. सगळेजण एकत्र डान्स करत असताना त्याच वेळी मात्र अद्वैतला आता फोन येतो. अद्वैतला फोन आल्यामुळे अद्वैत जरा बाजूला येत असतो. तर संगीता काजलला म्हणत असते की अगं काजल, तू काय करायला चालली होतीस? अगं तुला माहिती आहे का आता किती मोठा अनर्थ झाला असता. जर सोहमरावांना तू तुझं प्रेम सांगितलं असतं तर मात्र किती मोठा अनर्थ होऊन बसला असता. जे तुझ्या कलाताई नैनाताईसोबत झालं तीच गोष्ट आज देखील होऊ शकली असती ना. काजल, या सगळ्या गोष्टींचा तू विचार कर. इथं जर कोणाला कळलं ना की तुझं आणि सोहमरावांचं प्रेम आहे तेव्हा मात्र खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल. आता संगीता तिला समजून सांगत असताना त्याचवेळी अद्वैत हा पुढे उभा असतो आणि अद्वैतला बघून संगीता खूपच घाबरते. तिला वाटतं की अद्वैतने हे ऐकलंय की सोहमरावांचं आणि काजलचं एकमेकांवर प्रेम आहे. संगीता घाबरलेली असते. आता अद्वैत त्या दोघींच्याही जवळ येतो. अद्वैतला पहिल्यांदा काहीतरी गडबड वाटते कारण काजलच्या डोळ्यांवरनं काजल रडताना त्याला दिसत असते आणि या दोघींचं काहीतरी सिक्रेटिव्ह चालू आहे हेही त्याला समजलेलं असतं. पण संगीता म्हणते की काही नाही, मी फक्त इथे उभी होते, मी काजलशी जरा बोलत होते, आमचं बोलणं चाललं होतं. मग त्यावेळी अद्वैत म्हणतो की असं कसं बोलणं चाललं होतं तुमचं? अरे तिकडे सगळेजण एन्जॉय करताय आणि तुम्ही दोघी इथं का उभे आहात? चला तुम्ही तिकडे चला बरं आणि एन्जॉय करा सगळ्यांसोबत. असं म्हणत संगीता आणि काजल नाही म्हणत असताना सुद्धा अद्वैतने त्यांचा हात पकडलेला असतो आणि त्यांचा हात पकडून आता तो त्यांना स्टेजकडे घेऊन जातो. तर सर्वजण आता डान्स करत असतात. त्यावेळी सोहम आणि काजल पुन्हा एकमेकांना धडकतात. दोघंही एकमेकांकडे बघतात आणि पुन्हा एकदा सोहम हा अनामिकाशीच डान्स करू लागतो. तेव्हा काजलला वाईट वाटतं. आता अद्वैत मात्र यावेळी खूप जोमात असतो. अद्वैत खूप छान डान्स करत असतो आणि डान्स करत असतो ते खरे फॅमिलीसोबत, म्हणजेच संगीतासोबत तो डान्स करत असतो आणि ते बघून कलाला मात्र ते खूप क्यूट वाटत असतं. कलाला खूप छान वाटत असतं की अद्वैत किती एन्जॉय करतोय आणि माझ्या आईसोबत, माझ्या बहिणीसोबत त्याचा एक वेगळाच बॉन्ड क्रिएट झालाय आणि तिला छान वाटत असतं की अद्वैत तिच्या फॅमिलीमध्ये आता इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलाय. तिच्या फॅमिलीला रिस्पेक्ट तो द्यायला लागलाय, त्यांच्यासोबत एन्जॉय करायला लागलाय. त्यामुळे कला मात्र खूपच खुश असते आणि अद्वैतकडे बघत असते आणि म्हणत असते, खांदेकर तू क्यूटच आहेस रे, म्हणून तू अशा हरकती करतो आणि मला खूप आवडतो. असं म्हणत कला त्याच्याकडे बघत असते. कला मात्र जागेवर उभी राहून ती अद्वैतकडे बघत असते आणि अद्वैत मात्र त्यावेळी डान्स करत असतो. आता अद्वैतचा खरे फॅमिलीसोबतचा डान्स मात्र रोहिणीच्या नजरेत भरलेला असतो. म्हणून रोहिणी सरोजचं डोकं खाण्याचं आणि तिच्या डोक्यात काही नाही ते भरवण्याचं काम करत असते. सरोजला ती म्हणत असते की सरोज वहिनी, अगं बघतीये ना तुझ्या डोळ्यांनी काय करतोय तुझा मुलगा?
अद्वैतला डान्स जरा जास्तच चांगला येतोय आणि तेही खरे फॅमिलीसोबत जरा जास्तच एन्जॉय करतोय असं नाही वाटत का तुला? सरोज तिच्या डोळ्यांनी हे सगळं बघत असते. रोहिणीने सांगण्याची गरजही नसते. त्यामुळे सरोजला सुद्धा खूप राग आलेला असतो की अद्वैत ज्या प्रकारे खऱ्या फॅमिलीसोबत डान्स करतोय, त्यांच्यासोबत एन्जॉय करतोय, एकंदरीत अद्वैतचा तिला राग आलेला असतो. आता इकडे सगळ्यांचे डान्स वगैरे झालेले असतात, तर कला आता रूममध्ये आलेली असते आणि कलाची पाठ खूप दुखत असते. तिच्या कमरेला खूप वेदना होत असतात, कारण सगळं काही ती एकटीच हँडल करत असते. सगळं मॅनेजमेंट तिच्याकडे असतं आणि त्या सगळ्या धावपळीमध्ये आता तिची कंबर दुखायला लागलेली असते, म्हणून तिने बाम चोळलेला असतो. आता रूममध्ये अद्वैत येतो आणि अद्वैतला बामचा वास येत असतो. त्यामुळे अद्वैत विचारतो की बामसारखा वास येतोय, खरे तुला काही लागलंय का? असं म्हटल्यावर कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, तुला बामचा वास येतोय तर संदर्भ कुठल्या गोष्टीशी असणार आहे? अरे मला खूप दुखतंय. ए बघ, आधीच मला खूप दुखतंय आणि उगाचच आता तू तुझे प्रश्न सुरू करू नकोस हा. अद्वैत म्हणतो की कसं असतं माहितीये का, खरे जर एखाद्याने आपल्याला प्रश्न विचारला तर त्याचं सरळ सरळ उत्तर दिलं ना तर संवाद जास्त लांबत नाही. कसा मोजका संवाद होतो. मी तर विसरून गेलो होतो, तू तर पसारा क्वीन आहेस, तुला पसारा करायला खूप आवडतो. मग तो शब्दांचा असू देत किंवा सामानांचा असू दे, कुठल्याही गोष्टींचा पसारा कसा करायचा हे तुझ्याकडनं शिकावं. अद्वैत कलाला टोमणे मारत असतो. त्यामुळे कला अद्वैतकडे बघत असते, परंतु काय करणार, तिची तर आता कलाची कंबर दुखत असते. त्यामुळे तिचा हात मागे जात नसतो आणि तिला बाम लावता येत नसतो. त्यामुळे ती अद्वैतला म्हणते की चांदेकर, मला बाम लावून देतोस का प्लीज? असं म्हटल्यावर कलाला थोडंसं वाईट वाटतं. ती विचार करते की चांदेकर कुठे मला बाम लावून देईल. त्यामुळे अद्वैतला ती म्हणते की काही नाही. परंतु अद्वैतने ऐकलेलं असतं की कला त्याला म्हटलेली असते की मला बाम लावून देतोस का? तर कला आता तिच्या पद्धतीने बाम लावत असते. तिच्या पद्धतीने हात वाकडा तिकडा करून बाम लावायचं काम तिचं सुरू असतं. परंतु तिचा हात काय कमरेपर्यंत पोहोचत नसतो. त्यामुळे तिला बाम लावता येत नसतो आणि तिची पाठही खूप दुखत असते. तेव्हा अद्वैत विचार करत असतो ही बाई आता कमरेला कसं काय बाम लावणार आहे? हिला कमरेला बाम लावायला अवघड जाईल. एकतर हात लचकून घेईल, नाही तर दुसरं काहीतरी करेल. नाही, ह्या बाईमध्ये सिस्टमॅटिकपणा तर अजिबात नाही आहे. त्यामुळे काहीतरी वेगळंच करून बसेल याची खात्री मला. मी एक काम करू का, मी हिला बाम लावून देऊ का? पण अरे, कमरेला बाम लावायचा आहे, मी कसा काय बाम लावून देऊ शकतो? जाऊ देत, असं म्हणत अद्वैत इग्नोर करतो आणि त्याचं काम पुन्हा सुरू करतो. कला पुन्हा एकदा बाम लावण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला काही येत नसतं. आता अद्वैतला ते दिसत असतं. त्यामुळे अद्वैत आता स्वतः उठतो आणि कलाकडे जातो आणि तिला म्हणतो की दे चल तो बाम इकडे, मी लावून देतो. तर कला शॉक असते की चांदेकर आणि मला बाम लावणार. कलाला आनंद झालेला असतो. कला आता बामचा डब्बा जो आहे तो अद्वैतच्या हातामध्ये देते. मग कला आता अद्वैतकडे पाठ करून उभी असते आणि अद्वैत आता कलाच्या कमरेवरती बाम चोळून देत असतो. जेव्हा अद्वैतचा स्पर्श कलाला होतो तेव्हा कलाला खूप आनंद झालेला असतो, कारण पहिल्यांदा अद्वैतने तिला असं काहीतरी बाम वगैरे लावलेलं असतं. अद्वैतने मात्र डोळे झाकून घेतलेले असतात. आता बाम लावून होतो तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की खरे तू आता एक गोष्ट मान्य कर. असं म्हटल्यावर कला आता पटकन अद्वैतकडे वळते आणि म्हणते की काय? तिला वाटतं की काहीतरी चांगली गोष्ट असेल, काहीतरी चांगले मान्य करायला लावत असेल, म्हणून ती वळालेली असते. ती अद्वैतला विचारते की सांग काय? तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं अशी गरकन काय वळते, नाहीतर मान वगैरे लचकेल ना. जरा सांगतो मी तुला, शांतपणे ऐक. हे बघ, तू ही गोष्ट मान्य कर की हे जे काही मॅनेजमेंट वगैरे आहे ना, हे काही तुला जमत नाहीये. आता कंबर वगैरे दुखायला लागली आहे, तुला काही या गोष्टी आता सहन होत नाहीये. त्यामुळे मी काय म्हणतो, तू हार मानून टाक. लग्नातली ही जी कामं आहेत ना, ती काही तुला झेपत नाहीये आणि त्यामुळे तुझी फारच ओढाताण होतीये. एक गोष्ट लक्षात येते ना, मी दिलेलं चॅलेंज जर तू पूर्ण केलं नाही तर तुझी कंबर, तुझी पाठ, तुझं छोटंसं नाक, तुझा मेंदू नसलेला डोकं, मोठे डोळे हळूहळू एक एक करून कामातून निघून जाणार आहे बघ. लक्षात ठेवा हा खरे. असं म्हटल्यावर कला म्हणते की चांदेकर. तर अद्वैत म्हणतो की गप्प बस, एवढ्या मोठ्याने ओढू नको, एकदा कंबर बघ तुझी दुखते ना, मग शांततेत जरा. मग कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, मी असं म्हटलंच नाहीये की ही कामं मला डोईजड झालेत म्हणून किंवा मला सहन होत नाही म्हणून. मी माझी कामं अगदी व्यवस्थितपणे आणि चोखपणे पार पाडते. जेव्हा मी या सगळ्या गोष्टी करून दाखवेल ना, तेव्हा तुला समजेल माझी किंमत. मग तेव्हा तू म्हणशील की वा खरे, फायनली तू हे सगळं करून दाखवलंस. अद्वैत म्हणतो की हट,
मी आणि तुला असं म्हणेल. अरे मी असं म्हणूच शकत नाही, कारण कोण आहे मी द परफेक्शनिस्ट, द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे. मी जे काम करतो ना ते अगदी परफेक्ट असतं. बघ तुला बाम कसा लावला मी, अगदी परफेक्ट. आणि मग त्यानंतर आता हँडवॉश सुद्धा करून येतो आणि तोही एकदम परफेक्टच करून येणार आहे, असं म्हणून अद्वैत हसत हसत तिथून निघून जातो. तर कला मात्र मागे हसत असते अद्वैतवर आणि मनातच म्हणते की एक नंबरचा आगाऊ आहे हा चांदेकर. मग तेवढ्यातच आता आबा कला आणि अद्वैतला नाश्त्यासाठी बोलवतात, नाश्त्यासाठी हाका मारत असतात. कला आणि अद्वैत दोघंही आता नाश्त्यासाठी खाले आलेले असतात. मग कला म्हणते की रजनी मॅडम नाश्ता रेडी पण झाला का? तेव्हा रजनी म्हणते की अगं नाही, आज नाश्त्याची जबाबदारी आबांनी घेतली होती आणि आबांनी केलंय काय करायचे ते. तेव्हा आबा म्हणतात की हो, खरं तर काल खूप सगळेजण दमले होते ना, त्यामुळे मीच असा विचार केला की आज कोणाला उगाच श्रमदान द्यायला नको, म्हणून नाश्ता मी बाहेरूनच ऑर्डर केलाय. मस्त झणझणीत चरचरीत मिसळ ऑर्डर केली आहे. मिसळचं नाव काढल्यावर सगळ्यांना खूप आनंद होतो. मग कला म्हणते की बरं ठीक आहे, मी सगळ्यांना मिसळ वाढते. कला आता सगळ्यांना मिसळ वाढायला जाते, पदर वगैरे खोचते, पण तिची कंबर खूप दुखत असते म्हणून ती असं ओरडते. त्यावेळी रजनी म्हणते की काय ग, काय झालं तुला? कला म्हणते की रजनी मॅडम काही नाही हो, जरा कंबर दुखते, बाकी काही नाही. आबा म्हणतात की अगं पोरी, कालपासून तू नॉनस्टॉप काम करते, सगळं काही तूच तर करते, तुझी कंबर नाही दुखणार तर काय होईल? आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत तू एक काम कर, हळदीच्या कार्यक्रमाची सगळी काही जी जबाबदारी आहे ती तू तुझ्याकडे घे. त्यावेळी अद्वैत म्हणतो की ठीक आहे आबा, करतो मी सगळी तयारी. अद्वैतला तर चान्सच मिळालेला असतो, कारण त्याला कलाला तोंडावर पाडायचं असतं. म्हणजे कशा प्रकारे तू कुठलेही कामं करू शकत नाही हे तिला दाखवण्याचा हा त्याला मस्त चान्स भेटलेला असतो. त्यामुळे हा चान्स त्याला गमवायचा नसतो. म्हणून अद्वैत म्हणतो की ठीक आहे आबा, करतो मी. असं म्हटल्यावर कला म्हणते की नाही नाही आबा, मी करेल ना हळदीची सगळी तयारी. अद्वैत म्हणतो की का बरं? आबा तुला एवढं सांगताय ना समजून, मग ऐक ना त्यांचं, कशाला पुढे पुढे करतेयस? आणि तसंही तुला आता नाही जमणार, त्यामुळे करतो मी सगळी तयारी. कला म्हणते की पण मी म्हटलंय ना तर मीच करणार. त्यावेळी आबा म्हणतात अरे काय तुम्ही दोघं जण, तुम्हाला फक्त विषय मिळायला हवा. तुम्हाला एकदा विषय मिळाला ना की तुम्ही दोघं भांडायला झाले मोकळे. आणि हे बघ कला, तुला हळदीची सगळी तयारी करायची आहे ना, तू कर हळदीची तयारी, कारण इथून मागच्या सगळ्या गोष्टी तू अगदी व्यवस्थितपणे पार पाडल्यात. आणि जर या सगळ्या कामासाठी जर तुला कोणाची गरज लागेल तर तू कोणाची तरी हेल्प घेऊ शकते. आबा सरोजला म्हणतात की सरोज, अगं तुझं त्या चंद्रशेखर सोबत बोलणं झालं का ग? तेव्हा सरोज म्हणते की हो आबा, माझं झालंय त्यांच्याशी बोलणं, संध्याकाळी मी पेढीवर जाणार आहे. आबा म्हणतात की बरं ठीक आहे, मग काही प्रॉब्लेम नाही. रजनीला ते म्हणतात की बरं रजनी, तुझं कालचं सूत्रसंचालन एकदम फक्कड होतं हा, एवढं छान सूत्रसंचालन तू केलंस ना, म्हणजे असं समज की दुधावरची सायच. त्याच वेळी सोहम आता तिथे आलेला असतो नाश्त्यासाठी, सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करतो. तेव्हा राहुल त्याचा हात पकडतो आणि म्हणतो की अरे 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 कुठे चाललायस तू? आणि मग अद्वैत आता रजनीला म्हणत असतो की हे बघ काकू, तुझा मुलगा कधीही येतो आणि कधीही जातो, परंतु आता इथून पुढे मात्र त्याला हिशोब द्यावा लागेल हा सगळ्या गोष्टींचा, तो कुठे येतोय कुठे जातोय. रजनी म्हणते की अगदी बरोबर, आता त्याला या सगळ्या गोष्टी सांभाळूनच घ्याव्या लागणार आहे, कारण अनामिका येते आता. राहुल हळू सोहमला म्हणतो की सोहम, तुझा स्वातंत्र्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे काहीतरी प्लॅनिंग तर झालंच पाहिजे. म्हणजे त्यांचं पार्टीचं प्लॅनिंग तिघांचं चालू असतं. आता त्या तिघांचं प्लॅनिंग बघून कला मनात विचार करत असते की यांचं नक्की काय चाललंय, काय विचार करता एवढे तिघं भाऊ एका मताने, असं तिचं चाललेलं असतं. ती त्याचा विचार करत असते. मग त्यांना आता बॅचलर पार्टीचं प्लॅनिंग करायचं असतं, अद्वैतला, राहुलला आणि सोहमला. त्यामुळे तिघेही ते जरा बाजूला जातात. तर अद्वैत राहुलला आणि सोहमला सांगत असतो की कसं आहे, आता सोहमचं लग्न आहे, त्याच्यामुळे आपल्याला बॅचलर पार्टीची अरेंजमेंट करायची आहे. त्यावेळी सोहम म्हणतो की राहुलदा, हे बघ, स्टॉकची जबाबदारी तुझी आहे, नेहमीप्रमाणे तू स्टॉक अरेंज करायचा, आणि एक गोष्ट लक्षात घे की स्टॉक कमी पडता कामा नये. त्यामुळे राहुल म्हणतो की तुम्ही काळजीच करू नका त्या गोष्टीची, चांदेकरांचा स्टॉक कधीच पडत नाही, असं राहुल म्हणतो. अद्वैत म्हणतो की अगदी बरोबर बोलतोय. हे बघ, आपल्या पेढीच्या जर लेफ्ट साईडला तू गेलो ना तर तिथे खूप छान छान मस्त ग्लासेस आहे, त्यातले ते ग्लास तू घे. आणि बाटल्यांचा स्टॉक तर आपल्याकडे कमी आहे का? सोहम म्हणतो की बरं चकण्याचं काय करायचं, चकणा पण लागेल ना? तर अद्वैत म्हणतो की हो, मग चकण्याशिवाय गोष्टी होणार आहेत का? बरं, मस्तपैकी काहीतरी चिकन मटन वगैरे पाहिजे, आणि सोबत तांबडा पांढरा रस्सा सुद्धा. तांबडा पांढरा रस्स्याशिवाय काही होणार आहे का? आता पार्टी कुठे करायची यांचं प्लॅनिंग चालू असतं. आता त्यावेळी कला आणि रजनी बोलत असतात. कला रजनीला म्हणत असते की रजनी मॅडम, अहो तुम्ही काल स्टेजवर इतक्या सुंदर दिसत होता, आणि त्यातल्या त्यात तुमची ती वाक्यरचना आणि तुमची बोलण्याची पद्धत, तुमचा आवाज एकदम लाजवाब.
म्हणजे चैत्रात रंकाळ्यावरची संध्याकाळ असते ना, तसंच होतं सगळं काही. तिथे कसं अगदी प्रसन्न वातावरण असतं, पक्ष्यांचा किलबिलाट असतो, तलावात प्रतिबिंब पडावं इतकं नितळ पाणी, आणि या सगळ्यामध्ये सुंदर अशी वाऱ्याची झुळूक यावी. तेव्हा आपल्याला जसं वाटतं ना, अगदी तसंच होतं सगळं रात्री तुमचं. खरंच तुमचं रात्रीचं सूत्रसंचालन खरंच खूप स्वच्छ होतं, सुंदर होतं, मनमोकळं. रजनी म्हणते की बाई ग, माझ्या सगळ्या निवेदनाला मागं टाकेल एवढा मस्त अभिप्राय केलास तू आता. तर इकडे रोहिणी तिच्या रूममध्ये असते आणि रूममध्ये ती विचार करत असते. तिला कळत असतं की ह्या काजलचं आणि कलाचं, तिच्या घरच्यांचं काहीतरी असं सुरू आहे जे माझ्या डोळ्याला मला दिसत नाही आहे, आणि त्यासाठी तिने नैनाला बोलवलेलं असतं. नैना तिथे येते आणि म्हणते की हे एमएल असं म्हटल्यावर रोहिणी म्हणते की हे काय. ते नैना म्हणते की मॉम इन लॉ, आता शॉर्ट फॉर्म तयार केलाय मी. रोहिणी म्हणते की झाली तुझी नवीन नाटकं सुरू, मी तुला कशासाठी बोलवलं माहितीये तुला. नैना म्हणते की हो बोला ना, त्यासाठी तर मी आली आहे. आणि तुम्ही ब्रेकफास्टला पण नाही आलात, का नाही आलात तुम्ही ब्रेकफास्टला. रोहिणी म्हणते की त्या सगळ्या गोष्टी जाऊ देत ग, मला तुझ्यावर एक मोठी जबाबदारी सोपवायची आहे. म्हणजे एक गोष्ट तू ऑब्झर्व केली का, म्हणजे तू बघितली नसशील परंतु तुला माहितीये का, ती कला आणि काजल दोघीही एकमेकींच्या कानात काहीतरी फुसफुस करत असतात, काहीतरी बोलत असतात, त्यांचं काहीतरी सिक्रेटिव्ह चालू आहे. जे बघ ना, घरात एवढं मोठं फंक्शन सुरू आहे तरी सुद्धा मात्र त्या दोघी बाजूला जाऊनच बोलताय, आणि त्या दोघी शेवटी तर तुझ्याच बहिणी आहे आणि तू त्यांना अगदी चांगलंच ओळखते. पण मला असं वाटतंय की त्या दोघींमध्ये असं काहीतरी नक्कीच शिस्तंय जे आपल्या कामाचं आहे, परंतु त्या दोघींमध्ये असं नक्की काय शिस्तंय हे तू मला येऊन सांगायचंय. आणि मला या गोष्टीचा पूर्णपणे डाऊट आहे की नक्कीच काहीतरी मोठं आहे. नैना म्हणते की मॉम इन लॉ, अहो लहानपणापासून ह्या दोघी अशाच आहे. असा एकही विषय नाहीये की कला काजलला सांगत नाही आणि काजल कलाला सांगत नाही. सो त्यांच्या दोघींमधला आता जो काही विषय चालू आहे, जो तुम्हाला वाटतोय, तुम्ही काळजी करू नका, तो विषय मी तुम्हाला शोधून देईन, त्यामुळे डोंट वरी. रोहिणी म्हणते की गुड, परंतु एक गोष्ट लक्षात घे की कला खूप अतिशहाणी आहे, त्यामुळे तिच्याकडनं मात्र तू काहीच काढून घेऊ शकत नाहीस. आता तुला या सगळ्यामध्ये काजलला पकडायचंय आणि तुला हे जाणून घ्यायचंय की नक्की विषय काय चाललाय. एकदा की त्यांचा विषय काय आहे हे जर तुला समजलं तर तुझंच काम सोपं होईल. नैना म्हणते की परफेक्ट, मग तर माझं काम अजून जास्त सोपं होईल. मला माहिती आहे त्या कलाला विचारायला गेल्यावर ती तर खूप शहाणी आहे, मला काही सांगणार नाही, परंतु काजलला मात्र मी यामध्ये गुंडाळू शकते. आणि मॉम इन लॉ, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्या दोघींमधला विषय जर खूप महत्त्वाचा असेल ना, तर मात्र मी चांदेकरांच्या आयुष्यामध्ये एक नवीन वादळ घेऊन येईल आणि कला आणि अद्वैतच्या आयुष्यात एक नवीन ड्रामा सुद्धा घडवून आणेल. मग आता तुम्ही बघाच मी काय करते ते. नैनाने रोहिणीला सांगितलेलं असतं, त्यामुळे रोहिणीला सुद्धा आता नैनाकडनं खूप अपेक्षा असतात. तिला माहीत असतं की ही बिंडोक आहे, चावी फिरवल्यावर लगेच सुरू होते, आणि तसंही फायद्याचीच आहे नुसती, हिला फक्त फायदा कळतो. त्यामुळे रोहिणीला सुद्धा तिच्याकडनं कसा फायदा करून घ्यायचा असतो हे चांगलं कळत असतं, म्हणून ह्या कामाची जबाबदारी तिने नैनाला देऊन टाकलेली असते. उद्या काही झालं तरी त्या सगळ्या गोष्टी नैनावरच शेकल्या जातील. तेवढी रोहिणी खूप चालाक असते, आणि मूर्ख नैनाला मात्र ह्या गोष्टी कळत नसतात आणि स्वतःच्याच बहिणीच्या विरोधात ती या सगळ्यामध्ये जात असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कला आणि अद्वैत दोघंही आता नशेमध्ये असतात, आणि कला तर जास्तच नशेमध्ये असते, अद्वैत थोडासा असतो. दोघंही बाहेर असतात, बाहेरच्या थंडीमध्ये बाहेरच्या हवेत दोघं जण खूप एन्जॉय करत असतात. अद्वैत कलाला म्हणतो की खरे तुझं वागणं नाही बरे, असं म्हटल्यावर कला हसू लागते. अद्वैतच्या कानामध्ये त्यावेळी इयरफोन्स असतात. कला आता त्या इयरफोन्सनेच अद्वैतचा आणि तिचा हात बांधत असते. त्यावेळी अद्वैत म्हणतो की हे काय करतेयस. तेव्हा कला म्हणते की अरे आता ही साथ अशी तशी सुटायची नाही, ही साथ आपली आता 7 जन्माची बांधली गेली आहे, त्यामुळे तू काय माझ्यापासून बाजूला होऊ शकत नाही. अद्वैत हा कलाकडेच बघत असतो. तर अद्वैत कलाला म्हणतो की खरे काय चाललंय तुझं. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, माझं काही चाललं नाहीये, आणि खरं तर आय लव्ह यू चांदेकर, आता ही कला तुझ्यावर प्रेम करायला लागली आहे, असं कला आता ओरडून ओरडून अद्वैतला सांगत असते आणि तिचं प्रेम कबूल करत असते. दारूच्या नशेमध्ये कलाने सगळं काही अद्वैतला खरं सांगितलेलं असतं, आणि कलाने तिचं प्रेम देखील अद्वैतला कबूल केलेलं असतं. त्यावेळी अद्वैत मात्र फार प्रेमाने कलाकडे बघत असतो. आता हे तर माहीत नाही, अद्वैतच्या कानात एकतर इयरफोन्स आहे,
त्याने कलाने जे त्याला प्रपोज केलं आहे ती गोष्ट ऐकली आहे की नाही ऐकली आहे, आणि जर ऐकली असेल तर तो एवढ्या छान पद्धतीने तिच्याकडे बघतोय, एवढं छान पद्धतीने तिच्याकडे बघतोय, तर याचा अर्थ एकच आहे की कलाने त्याला जे काही प्रपोज केलेलं आहे ती गोष्ट त्याला आवडली आहे. तर या दोन गोष्टीमध्ये नक्की काय तथ्य आहे आणि काय खरं आहे हे तर आपल्याला पुढील भागातच पाहायला मिळेल. मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली एपिसोड आपण आपल्या चॅनलवर अपलोड करतो. सोबतच ट्विस्ट एपिसोड सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात. त्यामुळे एकही टुडेज एपिसोड आणि ट्विस्ट एपिसोड मिस करू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आम्ही जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करू त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. धन्यवाद.